मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे की काय टीका टिप्पणी होते याच्याकडे लक्ष देऊ नका। मी तर खरं म्हणजे मलाही या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की एक आपली माऊली संपदाताई मुंडे डॉक्टर या बिचाऱ्या त्यांनी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आपलं जीवन संपवलं। त्या कोणाकडनं प्रताडित होत्या ते सगळं आता तपासात बाहेर आलेलं आहे। पण अशा परिस्थितीचं भांडवलीकरण करायचं, त्याचं राजनीतीकरण करायचं आणि मग त्या आधारावर कोणाला तरी टार्गेट करायचं, या गोष्टी राजकारणात शोभण्यासारख्या गोष्टी नाही आहेत। शेवटी तपास पूर्ण झाला आणि मी अतिशय स्पष्टपणे आपल्या सगळ्यांनी ऐकलं असेल, मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तपासाची सगळी माहिती दिली। आज पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचा दुरान्वयानेही याच्याशी कुठलाही संबंध आलेला नाही। यामध्ये जे आरोपी आहेत 100% तपास पूर्ण झाला आहे। सगळे पुरावे, टेक्निकल पुरावे सगळे मिळालेले आहेत। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल आणि त्या गरीब माऊलीच्या घरच्यांनाही आम्ही मदत करणार आहोत। पण अशा गोष्टीचं त्या ठिकाणी राजनीतीकरण करायचं आणि त्यातनं कुठेतरी कोणाला तरी टार्गेट करायचं, हे आपल्यापैकी कोणालाही शोभत नाही। राजकारण कुठल्या स्तराला आपण न्यायचं याचा विचार आपण केला पाहिजे। आपण बघा, आता इतके दिवस झाले नगरपालिकेच्या निवडणुका चालल्या आहेत। नगरपालिकेच्या निवडणुकीत आता तरी दुसरा टप्पा आहे। पहिल्या टप्प्यातही माझ्या 42 सभा झाल्या। सगळ्या शहरांमध्ये मी गेलो, कुठल्याही शहरात मी कोणावर टीका केली नाही, उमेदवारावर केली नाही, नेत्यावर केली नाही, पक्षावर केली नाही, कोणावर टीका केली नाही। कारण माझं म्हणणं स्पष्ट आहे, माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे। विकासाचा कार्यक्रम असताना मला टीका करायची गरज काय आहे? मी जे करून दाखवलं आहे ते मी बोलतो, जे करणार आहे ते मी बोलतो। त्यामुळे कुठलीही टीका न करता खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवण्याकरता या निवडणुकीत मी आलेलो आहे। सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे। ते नालायक आहे म्हणून मला मत द्या असं मी म्हणतच नाही। मी चांगला आहे, मी चांगलं करून दाखवणार आहे, माझा नगराध्यक्ष चांगलं करून दाखवणार आहे, याकरता मला मत द्या। त्यामुळे कुठलंही निगेटिव्ह मत मला नको आहे, मला सकारात्मक मत हवं आहे। हे सगळे प्रकल्प जर रणजितदादा सचिनदादांच्या माध्यमातून आम्ही केले असतील, तुमचा विश्वास असेल तर आम्हाला तुमचं मत हवं आहे। तुमचं एक सकारात्मक मत हे निश्चितपणे या शहराला, या साताऱ्यातलं सगळ्यात आधुनिक शहर बनवू शकतं। कारण आता ज्या प्रकारची कामं रणजितदादांनी घेतली आहेत, जे विजन त्यांच्याकडे आहे आणि शमशेरदादांसारखा ज्याला या ठिकाणी नगरपालिका काय समजतं, विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थानं त्यांनी आपले प्रश्न मांडलेले आहेत। त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन हे या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे। आता ही सगळी बॅकडोर आपल्या हातामध्ये आहे। मी काहीच बोलणार नाही, आपल्याला एवढीच विनंती करणार आहे, 20 तारखेला निवडणुका आहेत, 2 दिवस हातामध्ये आहेत। या 2 दिवसात पुन्हा चिखलफेक होईल, त्याची काही चिंता करू नका। कुठल्याच चिखलाने कमळाला फरक पडत नाही। चिखलामध्ये डौलानं उभं राहतं ते कमळ। त्याच्यामुळे 20 तारखेला तुम्हाला माझी विनंती आहे, सकाळी मतदानाला जा, कुठेही इकडे तिकडे पाहू नका। मतदारच्या आपलं जे वोटिंग मशीन आहे याच्यावर जिथे कमळ आणि घड्याळ दिसेल ती बटन दाबा। कॅन्डिडेट पाहू नका, माणूस पाहू नका, बाई पाहू नका। तुम्हाला माहिती आहे आम्ही जे सांगतो ते करतो। आपण बघा, ज्यावेळेस आपल्या आशीर्वादानं एक प्रचंड मोठा विजय आम्हाला मिळाला आणि हा विजय मिळाल्यानंतर 232 जागा निवडून आल्या, ऐतिहासिक न भूतो, लगेच लोक म्हणायला लागले आता या भाजपवाल्यांना, महायुतीवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या, आता हे पहिले लाडकी बहीण योजना बंद करणार। आता 1 वर्ष झालं बहिणींनो, झाली का बंद? जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही। पण माझं शमशेरदादांना एक विनंती आहे, दादा तुम्हाला ही जनता निवडून तर देणारच आहे, पण आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका, त्यांना लखपती दीदी करा। आता मोदीजींनी लखपती दीदीचा कार्यक्रम केला आहे आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये 50 लाख लखपती दीदी महाराष्ट्रात तयार झाल्या आहेत। अजून 50 लाख आता करायचे आहेत। 1 कोटींनी आम्ही थांबणार नाही, त्याच्या पुढे जाणार आहोत। आता दादा तुमच्यावर आहे की या 1 कोटी लखपती दीदीमध्ये माझ्या फलटणच्या किती बहिणींना तुम्ही आणणार, ही जबाबदारी या ठिकाणी तुमच्यावर देऊन जातो। आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो, 20 तारखेला
तुम्ही कमळाचं आणि घड्याळाचं बटन दाबा. 20 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या. पुढचे 5 वर्ष तुमची काळजी घेण्याची हमी मी घेतो. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.